सोलापूर जवळच्या एका गावात गणेश नावाचा एक तरुण छोटंसं ऑनलाईन सेंटर चालवत होता. सुरुवातीला काम खूप चालायचं, पण अचानक ग्राहक कमी झाले. दिवसभर दुकान उघडं असायचं, पण एकही ग्राहक यायचा नाही. कर्ज वाढलं, घरच्यांची चिंता वाढली आणि गणेश पूर्णपणे खचला. एके दिवशी गावातील एका वृद्धाने त्याला सांगितलं, बाळूमामांवर श्रद्धा ठेव, एकदा दर्शन घेऊन ये. मनात शंका असली तरी गणेश आदमापूरला बाळूमामा मंदिर गेला. तिथे शांतपणे डोकं टेकवलं आणि मनापासून म्हणाला, मामा, मेहनत करतोय, पण मार्ग दिसत नाही. मला फक्त काम द्या. दर्शन करून परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी काहीतरी वेगळं घडलं. सकाळी एक ग्राहक आला प्रमाणपत्रासाठी, मग दुसरा आधार अपडेटसाठी, मग तिसरा पॅन कार्डसाठी. दुपारपर्यंत दुकानात गर्दी वाढली. काही दिवसांत गावात चर्चा सुरू झाली, त्या सेंटरमध्ये काम झटपट होतं. गणेशला वाटलं, हा फक्त चमत्कार नाही. बाळूमामांनी आत्मविश्वास दिला. त्याने दुकान स्वच्छ ठेवलं, लोकांशी चांगलं बोलायला सुरुवात केली आणि प्रामाणिकपणे काम करू लागला. आजही गणेश म्हणतो, श्रद्धा आणि मेहनत दोन्ही असतील तर बाळूमामा मार्ग नक्की दाखवतात. तुम्हालाही बाळूमामांचा असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन व श्रद्धेच्या भावनेतून तयार करण्यात आली आहे. याचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, घटना किंवा अनुभवाशी थेट संबंध नाही.